राम राम मंडळी. तर तुम्हाला तर माहितीच असेल, आपण काल रात्रीच बाळूमामाच्या येऊन थांबलेलो. त्यामुळे काय जास्त आज काय सकाळचा त्रास नव्हता. ही काय यायचं तुम्हाला दाखवतोय पण बऱ्यापैकी. काल रात्री कारण की भरपूर आपण फिरून झालतं कोल्हापूर, तर एवढं फिरलेलो की चालत की बासच की एवढा कंटाळा आलता, म्हणलं आता जाऊन थोडाफार आराम करावा, नाहीतर परत दुसऱ्या दिवशी फिरता येणार नाही. आहे का ना, मग विषय आहे का, त्यासाठी थोडा आराम करायला लागतो. मग काय रात्रीच आपण रूम घेतलेली, मस्तपैकी रिलॅक्स झाली बॉडी आपली. मग काय थोड्या वेळ झोपून बिपून मस्तपैकी घेतलं, म्हटलं आता याचा आराम विराम झाला. आता म्हटलं मंदिरात एक फेरफटका मारून यावं, कारण 10-10:30 वाजल्या होत्या. मंदिर तर बंद व्हायच्या ह्याच्या होतं, पण तरी पण म्हटलं चला एकदा जाऊन बघून यावं, कारण जेवण पण करायचं होतं आपल्याला. जेवण तर काय भेटलं नाही, रात्रीचा प्रसाद आपल्याला उशीर खूप झालता. त्यानंतर ना म्हटलं आता जाऊ द्या, मंदिरच आलोय तर थोडंसं बघून घ्यावं, कारण बंद झालं त्यामुळं दर्शनी काय होत नव्हतं. बाहेरूनच सगळं काय येईल ते दर्शन घ्यायचं होतं. मग जाऊ द्या म्हटलं, आपण आलोय थोडं परिसर फिरावं. दर्शनाचं नंतर बघावं म्हटलं. काय नंतर थोडंसं इकडे तिकडे फिरलो जरा बऱ्यापैकी. बाहेरूनच बरेच लोक रात्रीचे येऊन इथं स्टे करतात, रात्रीचेच बरेच भक्त असतील ते. कारण की काय काय लोकांना असं म्हणजे रूमचं काय माहिती नसतं नियोजन इथलं, त्यामुळं बरे लोक येऊन इथं डायरेक्ट गाभाऱ्यात मंदिराच्या येऊन झोपले जातात. का तर कारण की सकाळी लवकर पहाटे 5:00लाच आरती असते, त्यामुळं काही भक्त असतील तिथे येऊन झोपले जातात. सकाळी आवरून तिथंच नंबरला लागतात, त्यामुळे दर्शनही लवकर होऊन जातं. त्यात शनिवार आणि रविवार असलं की गर्दी तर काय अमाप गर्दी असते, त्यामुळे काय विषय येत नाही गर्दीचा. आता तरी थोडीशी आपण नंतर अजून हळूहळू पब्लिक येतच होतं. नंतर आपण असं थोडंसं इकडे तिकडे फिरून घेतलं. आता खायचं प्यायचं होतंच काही ना काहीतरी, मस्तपैकी खाऊन पण घ्यावं म्हणलं. पण गर्दी अशी झालती की बासच, दोघांचं तोंड बघण्यासारखे झालते. थंडी एवढी वाजत होती की बास, कारण की आपल्या इकडची थंडी आणि तिकडची थंडीत खूप खूप फरक आहे. थंडीचं कधीही कोणी तिकडं असं म्हणजे जाऊ नये म्हणतो मी. सकाळचं काय आपण नंतर रात्री झोपलोय मस्तपैकी, सकाळी उठून लवकर आपलं आलो, म्हटलं आता सकाळची आरती करायचीच आहे. मग सकाळी 4:30लाच उठून आपण आवरून डायरेक्ट 5च्या आरतीला आरतो मस्तपैकी आंघोळी करून. काय गर्दी सकाळची तर एवढे 5 वाजता गर्दी एवढी असेल मला वाटलं पण नव्हतं, पण त्यापेक्षा पण जास्त गर्दी होती. मग काय नंतर प्रसादही घेतला ना आपण थांबलो लाईनीला. पण जसं लाईनीला जाऊन थांबलो तशी हळूहळू हळूहळू गर्दी वाढतच होती. जशी आरतीचं टायमिंग जवळ येईल तशी गर्दी वाढतच चालली होती. मग काय जाऊ द्या म्हणलं, गर्दी वाढतच चालली, आपण पण लाईनीला थांबून घ्यावं म्हणलं. आपण काय पुढनं डायरेक्ट दर्शन नको घ्यायला म्हणलं, डायरेक्ट लाईनीला थांबून दर्शन घ्यावं म्हणलं. नंतर काय आरती चालू झालीच, मग आरती करून घेतली मस्तपैकी. नंतर पहिले आता बाळूमाची आरती होते, नंतर नव्हती ती आपली दत्तांची आरती. पहिली बाळूमाची आरती झाली, आरतीला पण भरपूर अशी गर्दी होती. मग नंतर आपण लाईनीला थांबल्यामुळे आपल्याला काय नंतर आतून दर्शन होतं, त्यामुळे आपण थोडं थांबलो. थंडी तर एवढी होती की बासच, त्यामुळे थंडीचं कधी कोणी इकडे येऊ नये, आलं तरी पूर्ण पॅक बंद होणंच यावं. त्यानंतर आपली झाली दत्तांची आरती चालू. त्यानंतर आरती झाल्यानंतर मग लाईन थोडं सरकणार होतो की आपल्या नंतर दर्शन लाईन सोडतात, कारण की आरती होईपर्यंत, ज्यापर्यंत दोन्ही आरती होत नाहीत तोपर्यंत दर्शन चालू होत नाही. काय मस्तपैकी आरती झाली, नंतर मग डायरेक्ट आपण मस्तपैकी आत गेलो, दर्शनही घेतलं. दर्शन आता आतमध्ये व्हिडिओ काढण्यास मनाई असते सक्तच, प्रत्येक मंदिरात तुम्ही बघितलंच असेल आतापर्यंत. त्यानंतर आपण डायरेक्ट आलो इकडं प्रसाद घ्यायला. त्यानंतर आपण पहिला प्रसाद घेतला. आता प्रसाद म्हणजे ही गोष्ट मी पण पहिल्यांदाच बघितलेली. ज्यांना काय काय लोकांना बऱ्यापैकी माहित असेल की नक्की गोष्ट काय आहे, त्याला आंबील असं म्हणतात. ही गोष्ट फक्त इथंच ह्या दरबारातच खायला आणि प्यायला भेटते. हा प्रसाद इथंच भेटतो तुम्हाला, सहसा करून हा प्रसाद तुम्हाला कुठेच भेटणार नाही. त्यामुळे त्यामुळे तुम्ही जर नक्की कधी आला तर नक्की एकदा इथे येऊन हा प्रसाद घ्याच. हा प्रसाद म्हणजे कसं आहे, पौष्टिक पण असतो आणि देवाचा आवडता पदार्थ असल्यामुळे याला जास्त प्राधान्य दिलं जातं. त्यानंतर आपण आरती करून झालते, आपला प्रसाद पण घेऊन चालता. मग आपण चाललेलो मितके या गावात. त्यानंतर आपल्याला थोडंसं चालावं लागतं, कारण की इकडे जवळपास गाड्या लागत नाहीत. लागल्या तर थोडंसं अलीकडे मंदिराच्या गेट पासून थोडं पुढे आले की तिथे गाड्या लागलेल्या असतात त्या. म्हणून आपण डायरेक्ट पुढे आलो. आम्हाला सांगितलं तर पुढंच जावं, डायरेक्ट पुलिंड होता आणि तिथं तुम्हाला गाडी भेटेल. पण तसं काय झालं नाही आमच्याबरोबर, कारण की उशीर झाल्यामुळे तिथल्या गाड्या निघून गेल्या. परत आम्हाला ते काका म्हणले की चला तुम्हाला मागं नेऊन दुसऱ्या गाडीत बसवतो. नंतर त्यांना तिथं नेलं, बसवलं, आम्ही डायरेक्ट आलो इकडं मेतक्यात. तर मेतक्यात आल्याला पहिलं डायरेक्ट लाईनीला थांबलो. आता लाईन जास्त होती, कारण की शनिवार रविवारची खूप भरपूर गर्दी असते. त्यामुळं सहसा करून ऑफ डे तुम्ही आल तर सगळ्यात भारी दर्शन तुमचं त्या दिवशी होऊन जाईल. लाईनीत पण होऊन जातं, एवढे काय जास्त गर्दी नसते. पण तरी पण सजेशन देतो की ऑफ डे कधी पण या इकडे आला तर. नंतर मस्तपैकी असं आत गेलो. आत गेल्यानंतर तुम्हाला बघा आता जो खांब आहे मेन, जो की बाळूमामांनी असं म्हटलंय की एक खांब मेतक्यात आणि एक खांब डायरेक्ट कैलासात, असा विषय आहे. तर तुम्हाला ते दर्शन दाखवतो. कसं इथं पण जास्त मनाई होती व्हिडिओ काढण्यात, तरी पण आपण थोडासा असं व्हिडिओ काढला, म्हणलं तुम्हाला पण दाखवूया. आता बघा समोर तुम्हाला खांब दिसत आहे, तो आहे तो खांब.
तुम्ही इथं येऊन तुमच्या काय असतील अडीअडचणी शंका काय असतील तिथे येऊन तुम्ही देवापाशी बोलायच्या, तुमचा देव नक्की पूर्ण करणार म्हणजे करणार. ही आहे बाळूमामांची गादी. इथे पूर्णपणे असं काचबंद पॅकबंद आहे, तर त्यांना ते पूर्ण असं नीट आहे अशा जुन्या गोष्टी ठेवलेल्या आहेत. त्यानंतर आपण डायरेक्ट तिथलं दर्शन घेऊन बाहेर आपण आलो आणि म्हणलं पहिला नाश्ता करावा, कारण की भूक लागलेली का आपण सकाळपासून फक्त तिथे थोडासा देवाचा प्रसाद घेतला होता. नंतर आल्यानं आपण खाल्लं पोहे, अनिकेत शेटनं खाल्ला वडापाव. म्हणला मला काय पोहे नकोत. चालतंय म्हणलं ठीक आहे. हे बघा बाहेरचा असा परिसर आहे मंदिराच्या. त्यानंतर ना डायरेक्ट आपण जे ड्रायव्हर होते त्यांनाच एकदम सांगून तिथनं सांगताना आणलेलं होतं की एवढे एवढे चार्जेस होते. 100 रुपये घेतात तिथून आपल्याला बाळूमामाच्या मंदिरापासून इथं मेतक्यापर्यंत. तिथून परत रिटर्न ते आदमापुरात नेऊन सोडतात. मग तिथून झाल्यानंतर आपण आलो डायरेक्ट इकडं सत्यवाद जे नाव आहे त्यांच्या पत्नीचं, त्यांच्या मंदिरात आलो. मंदिर पण भरपूर असं मोठं होतं आणि आकर्षित पण असं होतं की मस्तच. तरी मंदिराचं भरपूर असं काम चालू होतं, त्यामुळं काय जास्त असं काय आपल्याला बोलता पण येणार नाही. तरी जे जुनं मंदिर आहे ते पण असं पूर्णपणे दगडी बांधकामात केलेलं होतं. मस्त असं त्याला चारी बाजूने केलेल्या होत्या गोष्टी सगळ्या. त्यात देवी देवतांचे वरत काय असतील ते उभे असे पुतळे, फोटो, सगळ्या गोष्टींनी मंदिर असं पूर्णपणे आकर्षित होऊन गेलं. त्यानंतर नाही तर पण गर्दी होतीच बऱ्यापैकी, एवढी नव्हती पण होती थोडीफार. आत गेलो ना मस्तपैकी मग म्हणलं आता दर्शनी करून घ्यावं. हे बघा समोरचा एंट्रन्स आहे या मंदिराचा. इथून आत जाण्यास मार्ग आहे. त्यानंतर आत आल्यानंतर बघा तुम्ही एकदम असं जुन्या काळात एकदम असं दगडी पूर्ण बांधकाम, त्यात व त्यानंतर असं मार्बलचं त्याच्यावर कोरीव काम मस्त असं दिसत होतं. इथं पण एक खांबा आहे बघा या मंदिरात पण समोरच. त्यानंतर आपण इथून डायरेक्ट मागच्या बाजूनं मंदिराला फिरून यावं लागतं दर्शनासाठी आपल्याला. हा मंदिराचा बघा आतला गाभारा चालू होतो. हे बघा सद्गुरू बाळूमामा जे आहे त्यांचं इथं पण एक मूर्ती आहे. तिथं पण दर्शन लोक भरपूर पद्धती गर्दीने असते तिथं दर्शनासाठी. त्यानंतर ना जो वरचं छत आहे त्या छताला पण त्यांना पूर्ण असं काचेच्या स्वरूपात पूर्णपणे असं डिझाईन चिकटवलेलं होतं, त्यामुळे अजून आकर्षित मंदिर झालं होतं. त्यानंतर आपण डायरेक्ट बाहेर आलो, दर्शनी घेतलं सर्व. आणि त्यानंतर बघा तुम्हाला समोर दाखवते की नंदी महाराज आणि आपले शिवशंभूंचे जे पिंड आहे ते पण तिथं मंदिराच्या आतल्या गाभाऱ्यातच ठेवलेली होती. त्यानंतर आपण दर्शनी पूर्णपणे असं घेतलं मस्तपैकी. त्यानंतर गेलो आपण दत्तांच्या मंदिरात, जे की एक्झॅक्ट समोरच मंदिराच्या बरोबरच पुढे मंदिर आहे ते. त्यानंतर आत गेलो. आत गेल्या गेल्या पहिलं दर्शन घेतलं बघा. तिथं पण मस्तपैकी असं डेकोरेशन केलं होतं. आणि त्यात जे पुढं आहे हे बघा उंबराचं झाड आहे. त्या उंबराच्या झाडाला जो चौतारा आहे त्या चौताऱ्यावरती असं म्हणले होते की लोक तिथे की आपला जो एक सिक्का असतो, कॉइन असतो, तो तिथे उभा केल्यानंतर जे आपण मन्नत मागतो, इच्छा मागतो ती पूर्ण होते. त्यामुळे मी पण ट्राय करून बघितलं, माझा पण कॉइन उभा राहिला. तर देवाच्या नशिबात असेल तर आपली लवकरच इच्छा सगळी पूर्ण होईल. त्यानंतर मग डायरेक्ट आपण दर्शनी घेतलं सर्वांनी, निघालो परतीचा प्रवास आपला आदमापूरकडे चालू केला. त्यात तुम्हाला अजून एक युनिक गोष्ट दाखवतो, म्हणजे ह्या भागात म्हणजे कर्नाटक साईडला, म्हणजे आदमापूर साईड म्हणा, कर्नाटक साईड म्हणा, इकडे तंबाखूची शेती असते. तुम्हाला विश्वास बसणार नाही माझ्या बोलण्यावर, पण तुम्ही पण बघा, तुम्हाला दाखवतो. याची समोर जी ऊस आहे पुढे त्याच्या अलीकडे जी दिसत आहे ती पूर्णपणे तंबाखूची शेती आहे. आता हे झाडे बारके आहेत, झाडे मोठी झाल्यानंतर त्याची छाटणी होते, ती छाटणी झाल्यानंतर ती पानं सुकवलेली जातात. त्यानंतर तिथे तंबाखू भरपूर प्रमाणात इकडं तंबाखूची शेती आहे. त्यानंतर डायरेक्ट आपण आलो आदमापूरमध्ये. आल्या आल्या परत म्हटलं सकाळी पण आलो होता, सकाळी आलो तेव्हा संध्याकाळ होती, म्हणजे पहाटे 5 वाजता थोडं एवढं म्हणजे दिसत नव्हतं पूर्णपणे. नंतर आपण आलो, पुन्हा एकदा आपल्या मामांचे दर्शन घेतले व पूर्ण परिसर पुन्हा एकदा फिरलो. त्यानंतर थोडंफार इकडे तिकडे फिरून झाल्यानंतर परत म्हटलं तर महाप्रसाद चालू होणार होता. पण विषय असा झाला की आपली ट्रेन होती 2:30ला रिटर्न पुण्याला येण्यासाठी. त्यामुळे आपण महाप्रसादासाठी काय थांबलो नाही. पहिले इथनं डायरेक्ट समोरून मामांचे दर्शन घेतले एकदा. तुम्ही पण घ्या, जरा दिसले तर बघा. दाखवण्याचा प्रयत्न तर केलता, थोडंफार दिसत होतं, मग दर्शन घेतलं. आता म्हटलं निघावं माघारी, कारण की उशीर खूप होत चाललेला. आपल्याला 2:30ची ट्रेन पकडायची होती. त्यामुळे अनिकेत शेटाने आम्ही पुन्हा मंदिरापासून थोडं ब्रिजच्या तिथं आलं की तिथं गाड्या लागलेल्या असत्या त्या. नंतर आल्याला आपल्याला पहिली गाडी भेटली, पण जाता जाता ही बघा तुम्हाला जे पुढं रामकथा नावाची जी ट्रॅव्हल दिसत आहे, त्यात शाळेत पोरांची जे बस ही चाललेली आपले सहल चालली होती,
त्यात मस्तपैकी पोर असे डान्स करत होते मस्त एकदम असं बघून पण बरं वाटत जुने दिवस आठवलं. चालतंय म्हटलं चला आता इथनं पुढे गेलो आपण डायरेक्ट कोल्हापूरमध्ये गेल्यावर म्हटलं आता कसं भूक पण लागलेली जेवण तर काय आपण केलं नव्हतं म्हणून थोडं परत पोटाला काहीतरी आराम द्यावा म्हणून थोडं वडापाव पहिला खाल्ला नंतर न घेतला तो म्हणजे चहा. तो म्हणजे आपण डायरेक्ट रेल्वे स्टेशनच्या बाहेर येऊनच थांबलेलो. रेल्वे स्टेशन पण असलं मस्त होतं की बासच. ओके मध्ये चहा घेऊन झाला. आता शेट म्हणलं आम्ही काय चहा घेत नाही. चालतंय म्हणलं घ्या तुम्ही उसाचा रस मग. चालतंय म्हणला. मग ओके मध्ये उसाचा रस पण घेतला. मग तिथनं डायरेक्ट आपण गेलो स्टेशनला. त्या तिकीट काढत होतं त्यामुळे तिकीट काउंटरला गेलो. तिकीट हे काढून घेतलं मस्तपैकी. हे बघा कोल्हापूरचं स्टेशन. छत्रपती शाहू महाराज टर्मिनल्स नाव आहे या स्टेशनचं. कारण तुम्ही सर्च केलं तसं डायरेक्ट कोल्हापूरचं स्टेशन दाखवत नाही. पूर्ण नाव टाकल्याशिवाय असं म्हणजे प्रॉपर दिसत नाही. स्टेशन असं एक नंबर केलं का नाही बासच. त्यानंतर डायरेक्ट आपण म्हटलं आता निघावं इथनं कारण की ट्रेन याचा टायमिंग चालता. मग मस्तपैकी जाऊन तिथं वेळेस बसलो जरा. बसल्यानंतर थोड्या ट्रेन येणारच होती. फायनली सक्सेसफुली कोल्हापूर फिरून झालंय बघा आपलं. कसं आहे वागा कसं वाटलं बसतोय बघा ट्रेनची वाट बघत. ट्रेन आले की आपलं निघायचं पुण्याला. फायनली आपण बघा पुण्या गाठलंच कारण की मधून अधून काय आपल्याला व्हिडिओ काढता आला नाही कारण की आपला फोन स्विच ऑफ झालता. त्यामुळे नंतर इथं पुण्यात आल्यानंतर चार्जिंग करून म्हणतात इथून पुढे दाखवा तुम्हाला. फायनली आपण पोहोचलो कारण लोकल लेट झाल्यामुळे मेट्रोनं डायरेक्ट आपण शिवाजीनगरला आलतो. तिथून डायरेक्ट लोकल पकडून आलो आपण आकुर्डीला. चला आजच्या दिवसाची शेवट करून भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओत.